नमस्कार, मी हितेश पाटील, निदेशक शासकीय तांत्रिक विद्यालय नंदुरबार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट आणि आजचं आपलं पहिलं ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट असणार आहे ते म्हणजे ड्रॉइंग बोर्ड. आज आपण शिकणार आहोत ड्रॉइंग बोर्ड म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा आहे. आपण कधी विचार केला आहे का की तांत्रिक चित्रे किंवा नकाशे कुठे काढले जातात? तर तुम्ही याचं उत्तर देणार आहात तर ते कागदावर काढले जातात. परंतु हे काढण्यासाठी फक्त कागद हा पुरेसा नसतो. त्या कागदाला योग्य आधार द्यायला आपल्याला ड्रॉइंग बोर्ड लागतो आणि हा ड्रॉइंग बोर्ड म्हणजे काय ते आज आपल्याला शिकायचं आहे. तर हा जो ड्रॉइंग बोर्ड आहे तो एका चांगल्या प्रतीच्या लाकडापासून किंवा मेसोनाइटच्या खास साहित्यापासून बनवलेला असतो आणि याची जर जाडी तुम्ही पाहिली तर 25 मिलीमीटर याची जाडी असणार आहे. हा बोर्ड लाकडाचा असतो. या बोर्डचं लाकूड जे असतं ते इतकं मऊ असतं की त्यात तुम्ही ड्रॉइंग पिन इझिली टोचू शकतात आणि काढू शकतात. ड्रॉइंग पिनचा का वापर करतो? कारण की ड्रॉइंग पिन जे असणार आहे ते कागदाला घट्ट धरून ठेवणार आहे. आता तुम्ही पाहू शकतात की या ड्रॉइंग बोर्डच्या बॅक साईडला मागच्या बाजूला 2 लाकडी पट्ट्या बसवलेल्या आहेत. यांना आपण बॅटन्स असे म्हणतो आणि तुम्ही पाहिल्यानंतर विचार करणार की या बॅटनचा नेमका उपयोग काय आहे. तर हे जे 2 बॅटन्स आहेत या बोर्डला सरळ ठेवतात आणि त्या बोर्डला वाकू देत नाही. हवामान बदलल्याने लाकडाचा आकार बदलतो, परंतु या बॅटन्समुळे बोर्ड तुटत नाही किंवा वाकत नाही. त्यामुळे हा जो तुमचा ड्रॉइंग बोर्ड बनणार आहे तो तुमचा दीर्घकाळ टिकणार आहे. आता तुम्ही ड्रॉइंग बोर्डची ही जी सर्वात छोटी एज आहे तिच्याकडे पहा. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतंय का? तर ही एक गुडगुडीत आणि मजबूत एज आहे. तर या एजला आपण एबोनी एज म्हणतो आणि ही एक विशेष हार्डवूडची पट्टी आहे जी या बाजूला अगदी सरळ बसवलेली आहे. तर सरळ का बसवलेली आहे असा प्रश्न तुमच्या मनात झाला तर तुम्हाला ड्रॉइंग करताना स्केल किंवा टी स्क्वेअरला सरळ ठेवण्यासाठी आपण या एबोनी एजचा वापर करू शकतो. यावर तुम्ही टी स्क्वेअर लावू शकतात आणि टी स्क्वेअर लावून एक सरळ रेषा तुम्ही ड्रॉ करू शकतात. याच एजला आपण वर्किंग एजही म्हणतो कारण की ती नेहमी सरळ असणार आहे आणि तिच्यावर आपण टी स्क्वेअर त्याच्यानंतर आपली पट्टी या सर्व गोष्टी आपण लावू शकणार आहोत. आता एक महत्त्वाची गोष्ट, ड्रॉइंग बोर्डचा जो पृष्ठभाग आहे तो पूर्णपणे सपाट किंवा फ्लॅट असावा. का असावा असा प्रश्न तुमच्या मनात जर येत असेल तर त्याचं उत्तर असणार आहे जर तो फ्लॅट नसेल तर तुमचं जे ड्रॉइंग आहे त्याची ॲक्युरेसी कमी होऊ शकते, म्हणून तो पूर्णपणे फ्लॅट असावा. मग तुमच्या मनात प्रश्न येत असेल आमचा जो ड्रॉइंग बोर्ड आहे तो पूर्णपणे फ्लॅट आहे, हे आम्ही कसं चेक करावं? तर या ड्रॉइंग बोर्डवर तुम्ही एक स्केल घ्या किंवा स्ट्रेट एज या बोर्डावर ठेवा आणि जर त्याच्या खालून प्रकाश जातोय का नाही ते तुम्हाला चेक करावं लागेल. जर त्याच्या खालून प्रकाश जात नसेल तर तुमचा जो ड्रॉइंग बोर्ड आहे तो पूर्णपणे सपाट आणि योग्य स्थितीत आहे. जर त्याच्या खालून जर प्रकाश जात असेल तर तुमचा ड्रॉइंग बोर्ड हा सपाट नाही किंवा योग्य स्थितीत असणार नाही. आता काही नवीन ड्रॉइंग बोर्ड लॅमिनेटेड सरफेससह येतात जे यापेक्षा जास्त गुळगुळीत आणि टिकाऊ असणार आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की आपण काही ड्रॉइंग बोर्ड जे आहेत त्यांचे डेझिग्नेशन आणि जे साइजेस आहेत ते मेन्शन केलेले आहेत. तर हे जे डेझिग्नेशन आहेत आणि जे साइजेस आहेत ते कशावरून घेण्यात आले तर त्याच्यासाठी एक कोड दिलेला आहे तो म्हणजे IS 1444-1989 हा कोड ड्रॉइंग बोर्डसाठी वापरला जातो. एका एक्झाममध्ये IS 1444-1989 या कोडबद्दल विचारलं गेलेलं होतं. जनरली ड्रॉइंग बोर्डबद्दल तुम्हाला डेझिग्नेशन म्हणजे जे डेझिग्नेशन दिलेले आहेत, ड्रॉइंग बोर्डची साईजचं डेझिग्नेशन दिलेलं आहे आणि त्याच्या ज्या साइजेस आहेत त्या विचारल्या जातात. तर पहिली साईज पाहूया, ती म्हणजे D0. त्याची जी साईज असणार आहे 1500 गुणिले 1000 गुणिले 25 ही त्याची साईज असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल D1 जो असणार आहे तो 1000 गुणिले 700 गुणिले 25 ही त्याची साईज असणार आहे. जो D2 आहे तो असणार आहे 700 गुणिले 500 गुणिले 15 ही त्याची साईज असणार आहे आणि D3 ची साईज असणार आहे 500 गुणिले 350 गुणिले 15 ही D3 ची साईज असणार आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर D0 आणि D0 तुम्हाला जर माहीत असेल तर D1 तुम्ही कॅल्क्युलेट हे करू शकतात. याच्यात काय करायचं आहे, याच्यात तुम्ही नीट जर पाहिलं तर 1500 आणि 1000 हे या 2 साइजेस तुम्हाला दिसत आहेत. याच्यापैकी एक साईज छोटी आहे जी 1000 आहे आणि एक साईज मोठी आहे ती 1500 आहे. तर जी छोटी साईज आहे ती D1 साठी मोठी साईज बनणार आहे. म्हणजे D1 ची साईज जर तुम्ही मोठी साईज पाहिली तर ती 1000 येणार आहे आणि जी छोटी साईज आहे D1 ची ती कशावरून भेटणार आहे तर DOच्या जी 1500 दिलेली आहे तिला तुम्हाला हाफ करावं लागणार आहे. जवळपास 1500च्या हाफ केल्यानंतर तुम्हाला 750 भेटतं, परंतु जवळपास त्याचं जे कॅल्क्युलेशन येणार आहे ते आपण जवळपास 700 घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने D1 ची साईज भेटेल.
D1 वरून तुम्ही D2 काढलं तर D1 ची सर्वात छोटी साईज तुम्हाला 700 भेटेल, तीच D2 ची सर्वात मोठी साईज बनणार आहे, ती येणार आहे 700. आणि D1 ची जी मोठी साईज आहे म्हणजे 1000 दिलेली आहे, तिला जर तुम्ही हाफ केलं तर ती बनणार आहे 500. तर अशा पद्धतीने तुम्ही D2 ची साईज काढू शकतात आणि हेच लॉजिक तुम्हाला पुढे वापरता येईल. फक्त DO आणि D1 याच्यामध्ये हाफ करताना तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागणार आहे. एक्झाममध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारतात ते म्हणजे DO ची साईज सांगा किंवा D1 ची साईज सांगा किंवा D2 ची साईज सांगा किंवा D3 ची साईज सांगा, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात.